नमस्कार मित्र. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं बऱ्याचदा म्हटलं जातं. परंतु तरीही अशी कधी ना कधी वेळ येतेच की सामान्य माणसाला कोर्टाची पायरी चढावीच लागते. आज आपण एक कॉमन समस्येवरती बऱ्याचदा लोकांना अनुभव येतो अशा प्रकारची एक कायदेशीर समस्या आहे, त्याच्यावर आपण बोलू. आयुष्यामध्ये कधी ना कधी माणसाला व्यवहारामध्ये कोणीतरी आपल्याला चेक दिलेला आहे आणि तो बाउन्स झालेला आहे, अशा प्रकारचा अनुभव आलेलाच असेल आणि त्यातूनही बऱ्याच जणांना मनस्ताप झालेला असेल. तर अशा वेळी जेव्हा आपल्याला कोणीतरी चेक देतो, कायदेशीर व्यवहारासाठी चेक देतो आणि तो बाउन्स होतो, त्यावेळी आपण पुढील कारवाई काय करावी यासंबंधी मी फार काही कायदेशीर क्लिष्ट भाषा न वापरता जनरल माणसाला समजेल अशा पद्धतीने मी माझी जे काही गायडन्स आहे तो देण्याचा प्रयत्न करतो. आता चेक बाउन्स झाला त्याच्यानंतर आपण काय करावं, तर याच्यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. टाईम लिमिटेशनला कायद्याने याच्यामध्ये फार महत्त्व आहे, कारण ही जी काही केस आहे ती फार टेक्निकल केस आहे आणि त्याच्यामध्ये टायमाला फार महत्त्व. आता समजा तुम्हाला चेक दिलेला आहे, तुम्ही तो बँकेत टाकलेला आहे, तो बाउन्स झालेला आहे, तर तो बाउन्स झाल्यानंतर ज्या तारखेला बाउन्स होतो त्या तारखेपासून तुम्हाला 30 दिवसाच्या आत ज्या काही समोरची पार्टी आहे, ज्या व्यक्तीने चेक दिलेला आहे, त्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवायची आहे आणि ती नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही त्याला 15 दिवसाचा अवधी द्यायचा आहे. पैसे त्याने आपल्याला रिफंड करावे किंवा परत करावे याकरता, अशा प्रकारची ती डिमांड नोटीस असते. आणि त्यानंतर 15 दिवसामध्ये जर का त्याने तुम्हाला पैसे दिले नाहीत, तर ते 15 दिवस कंप्लीट झाल्यानंतर 16व्या दिवसापासून तुमचं लिमिटेशन चालू होतं, कायदेशीर लिमिटेशन कोर्टामध्ये जाण्याकरता. तर त्या 15 दिवसाच्या कंप्लिशन नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तालुका मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडे प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करायची आहे. तर अशा प्रकारे हे जे लिमिटेशन आहे ते तुम्ही तंतोतंत पाळलं पाहिजे. आता काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवता आणि त्याच्यानंतर तुम्ही 30 दिवसाच्या आत कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसाचा जो काही अवधी तुम्ही त्याला देता तो कंप्लीट झाल्यावर पण तो पैसे देत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा कोर्टात जाण्याचा जो काही 30 दिवसाचा अवधी मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही एक वकील अपॉइंट करायचा आहे आणि त्यानंतर तुमची केस जी काही आहे त्या वकिलाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे वकील ती केस जी आहे ती प्रायव्हेट कंप्लेंटच्या स्वरूपामध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल करतील. आता दाखल केल्यानंतर पुढे काय होतं, दाखल केल्यानंतर ऑनरेबल कोर्ट जे आहे ते तुमचं जे काही तुमची फॅक्ट्स आहेत तुमच्या केससंबंधी त्याच्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन, ओरल व्हेरिफिकेशन घेतं. त्याच्यानंतर तुमच्या वकिलांची लॉ पॉईंटवरती आर्ग्युमेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर जो कोणी आरोपी आहे याच्यामध्ये त्या व्यक्तीला समन्स काढण्यात येतं आणि जेव्हा समन्स काढण्यात येतं ते जे काही पोलीस स्टेशन जे असेल कन्सर्न पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनच्या थ्रू ते समन्स काढण्यात येतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आरोपी मग हजर होतो, हजर झाल्यानंतर त्याला जामीन द्यावा लागतो आणि जामीन दिल्यानंतर कोर्ट त्याला पुढची स्टेज म्हणून कोर्ट त्याला विचारतं की तुला गुन्हा कबूल आहे की नाही. त्याला प्ली गिल्टीची स्टेज असं म्हटलं जातं आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये जर त्याने गुन्हा कबूल केला तर जो काही दंड असेल किंवा काय असेल तो कोर्ट त्याला करणार आहे आणि जर त्याने गुन्हा कबूल नाही केला तर ती केस पुढे चालणार आहे
त्याच्यामध्ये आपल्याला फिर्यादीला त्याचा पुरावा द्यायचा आहे, फिर्यादीला त्याचे साक्षीदार द्यायचे आहेत. आता फिर्यादीचा जो पुरावा आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे जे काही ओरिजिनल चेक असतील किंवा चेक रिटर्न मेमो असेल, त्याच्यानंतर काही ॲग्रीमेंट वगैरे झालेला असेल आरोपीच्यामध्ये त्याच्यामध्ये, किंवा काही वचनचिठ्ठी असेल, तर अशा प्रकारचे जे पुरावे डॉक्युमेंटरी प्रूफ आहेत ते त्याने दाखल करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काही साक्षीदार असतील तर ते त्यांनी द्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे फिर्यादीचा जो काही एव्हिडन्स आहे तो पूर्ण झाल्यानंतर त्याचा एव्हिडन्स जेव्हा क्लोज होईल तेव्हा आरोपींनी त्याचा एव्हिडन्स द्यायचा आहे. आरोपींनी त्याचा एव्हिडन्स द्यायचा की नाही हा त्याचा प्रश्न आहे. आरोपीला विचारण्यात येईल, जेव्हा स्टेटमेंट घेण्यात येईल कोर्टामध्ये, त्याला केसविषयी काय सांगायचं आहे त्याचं स्टेटमेंट घेतलं जाईल. त्याच्यानंतर त्याचा पुरावा द्यायचा की नाही ते आरोपी सांगेल कोर्टासमोर, आणि जर द्यायचा असेल तर तो देईल. आणि त्याच्यानंतर आरोपीचा सुद्धा त्याच्यामध्ये एव्हिडन्स क्लोज होईल. आणि त्याच्यानंतर ही जी केस आहे ती फायनल आर्ग्युमेंट करता जाईल. आणि त्याच्यामध्ये आरोपीचे वकील, फिर्यादीचे वकील हे त्यांचा लॉ पॉईंटवरती कशाप्रकारे ती केस आहे, म्हणजे त्यांच्या साईडने ती कशाप्रकारे त्यांनी जी मांडलेली आहे ते कोर्टाला सांगतील. आणि त्या लॉ पॉईंटचा आणि जे काही कायदेशीर इश्यूज आहेत त्याचा विचार करून कोर्ट त्याच्यामध्ये निर्णय देईल. आणि त्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होऊ शकते किंवा आरोपीला ॲक्विट केलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये जी काही शिक्षा आहे ती 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे आरोपीला जी काही चेकची अमाऊंट आहे त्याच्यावरती त्याला दंड आकारण्यात येऊ शकतो कोर्टाकडून. तर अशा प्रकारे जे काही ह्या केसच्या संबंधीमध्ये मी थोडक्यात माहिती सर्वसामान्य जनतेला समजेल अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.